आगामी निवडणुका आणि महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीवरती भर देण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली। उद्धव ठाकरेंनी 10 नेत्यांवरती राज्यातील विभागवार संघटनात्मक तसंच आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं विशेष जबाबदारी सोपवली आहे। संजय राऊतांवरती उत्तर महाराष्ट्रासह नगर, शिर्डी, पुणे, मावळची जबाबदारी आहे। अरविंद सावंतांकडे पश्चिम विदर्भ, भास्कर जाधवांकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी देण्यात आली आहे। सरकार आणि पाऊस कधी कोसळेल याचा काही नेम नाही असा मिश्किल टोला लगावलाय राज ठाकरे यांनी। अचानक पावसाचं काय सुरू झालं ते कोणालाच कळत नाही, कारण सध्या सरकार आणि पाऊस कधी येतील आणि कधी कोसळतील हे कळत नाही असा मिश्किल टोला राज ठाकरेंनी लगावला। सरकार सभागृहातील संख्याबळावरती पडत असतं, बाहेर कोण काय बोलतंय म्हणून सरकार पडत नाही असं महत्त्वाचं वक्तव्य केलं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी। पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालंय की नाही याचा निर्णय आदित्य ठाकरे नाही तर विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत, तेव्हा उगाच पक्षांतर बंदी कायदा उल्लंघनाची वक्तव्य करू नयेत असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला। कुठलाही चुकीचा निर्णय घेतला जाणार नाही याबाबत राज्यातील जनतेनं निश्चिंत राहावं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। कल्याण दौऱ्यावरती असलेल्या शरद पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला। 56 वर्षांपूर्वी पहिल्यांदा निवडून गेलो तेव्हा तरुण आमदारांना कल्याण विधानसभेचे आमदार कृष्णराव धुळप मार्गदर्शन करायचे अशी आठवण त्यांनी करून दिली। महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती नसेल तर आम्ही हक्कानं त्यांच्याकडे जायचो आणि समजून घ्यायचो। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 30 नोव्हेंबरला रावेर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे आढावा घेणार आहेत। केंद्रात मदत लागत असेल तर भाजप आहे, पण आम्ही शिंदे गटाचे आहोत। आधीच आमचे 2 तुकडे झाले, त्यामुळे आधे इधर आधे उधर अशी आमची स्थिती आहे असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला। परेड समाजाच्या आरक्षणाबाबत जी शिफारस करायची ती राज्य सरकारनं करून टाकली आहे, त्यामुळे मेहरबानी करून राज्याला त्रास देऊ नका असा गमतीशीर टोला गुलाबराव पाटलांनी परेड समाजाच्या कार्यक्रमात लगावला। सध्या देशात आणि राज्यात आरक्षणावरून राजकारण सुरू आहे, मात्र या सगळ्या राजकारणात देशाचं काय होणार याची आम्हाला चिंता वाटते असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय। कुणाला आरक्षण द्या किंवा देऊ नका आमचा विरोध नाही, पण ज्याला आरक्षण द्यायचंय त्याला सरकारनं आरक्षण द्यावं हीच मानसिकता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये आहे असं गुलाबराव म्हणाले। जलयुक्त शिवार लोक चळवळ बनवून मिशन मोडवरती राबवणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। राज्यात जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्याला गती देण्यासाठी राज्य सरकारतर्फे व्यक्ती विकास केंद्र आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते। बीडमध्ये शिक्षक भरतीच्या मुद्द्यावरून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी शालेय शिक्षण मंत्र्यांना घेराव घातला। भरती प्रक्रिया लवकर का राबवली जात नाही असा प्रश्न यावेळी करण्यात आला, तर भरती प्रक्रिया सुरू आहे आणि सर्व जिल्ह्यात भरती प्रक्रियेसंदर्भात आदेश दिल्याचं केसरकरांनी स्पष्ट केलं। त्याचसोबत 5 वर्षात आपण 30,000 नोकऱ्या उपलब्ध करून दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। शरद पवार पुन्हा एकदा पावसातील भाषणामुळे चर्चेत आलेत। नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी शरद पवार कार्यक्रमस्थळी पोहोचताच पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर पवारांनी भर पावसात व्यासपीठावरून उपस्थितांशी संवाद साधला। निराशेवरती मात करून संघर्ष करू आणि पुढे धैर्यानं लढू असा निर्धार करण्याचं आवाहन पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं। छगन भुजबळ हे 2 दिवसीय पुणे दौऱ्यावरती आहेत। भुजबळांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली। पुणे विमानतळावरती या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाल्यानं आता पुण्यात भुजबळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली। संविधान ही एक राज्य चालवण्याची व्यवस्था आहे, मात्र त्याच गोष्टीला तुम्ही बदलायला सांगता, पण नवी व्यवस्था काय येणार हे तुम्ही सांगा असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला होता। यावरती आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। संविधान कधीच कोणी बदलू शकत नाही, भारताचं संविधान पवित्र आहे असं म्हणत फडणवीसांनी प्रकाश आंबेडकरांना थेट प्रत्युत्तर दिलं। जळगावच्या भुसावळ इथे संत गाडगेबाबा सभागृहाचं लोकार्पण पार पडलं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आणि तिथे वधूवर परिचय मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मनोज जरांगे पाटील हे नांदेड दौऱ्यावरती जात आहेत। नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांच्या 3 जाहीर सभा होणार आहेत। सर्वात मोठी सभा नांदेडमधील वाटीपाडी इथे होणार आहे, तर तब्बल 111 एकर जागेमध्ये मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे। भुजबळ आणि जरांगे पाटील दोघेही मोठे नेते असून माझी कोणतीही तक्रार नाही, मात्र मतदारसंघात फिरण्यात मला कोणतीही अडचण येत नाही असं आमदार कुचेंनी स्पष्ट केलंय। माझी मराठा समाजाबाबत कोणतीही तक्रार नाही असंही त्यांनी सांगितलं। भुजबळांनी हिंगोलीच्या सभेत गावबंदीचं उदाहरण देताना आमदार कुचेंचं नाव घेतलं होतं। कुचेंना मराठा आंदोलकांनी मतदारसंघातील गावातून हाकलून लावल्याचा आरोप त्यांनी केला होता।
नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाचा तबलिगी इस्तेमा सुरू आहे. नायगाव तालुक्यातील मांजरम येथे 2 दिवसीय इस्तेमा सुरू असून सकल मराठा समाजानं मुस्लिम बांधवांसाठी चहा पाण्याची व्यवस्था केली. राज्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे सुमारे 2600 कोटी रुपयांची मागणी केली आहे. दुष्काळी परिस्थितीची तातडीनं पाहणी करून मदत देण्याची मागणी करणारा प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन विभागानं केंद्र सरकारला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. जानेवारीपूर्वी ही मदत मिळावी असा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते. राज्यात दुष्काळाच्या झळा वाढू लागल्यानं धरणामधील पाणीसाठ्यात घट होऊ लागली आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या 67.64% पाणीसाठा असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 20% कमी झालाय. सध्या 355 गावं आणि 959 वाड्यांमध्ये 377 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय. मुंबईला गेल्या 2 महिन्यांपासून पडलेला वायू प्रदूषणाचा वेढा पावसाच्या सरींमुळे सैल झालाय. मुंबई आणि उपनगरामध्ये रविवारी पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळल्या आहेत. तर दिवसभर ढगाळ असलेलं आकाश पुन्हा दुपारपासून काळ्याकुट्ट ढगांनी भरून आलं होतं. संध्याकाळपासून पावसाच्या सरी कोसळल्यामुळे मुंबईच्या हवेचा दर्जा सुधारायला मदत झाली आहे. राज्याच्या अनेक भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. आजही विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. 22 जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलाय. बुधवारपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला असून काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसण्याची शक्यता आहे. मावळ तालुक्याला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं. या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालं असून कांद्याची रोपं वाहून गेली आहेत. साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणीला अडचणी निर्माण होणार असल्यानं शेतकरी हतबल झालेत. शहापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानं भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय. तर खळ्यामध्ये जनावरांसाठी ठेवलेला पेंढा सुद्धा भिजलाय. काही भागामध्ये घरावरील पत्रे उडाल्यानं नागरिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्याला सुद्धा अवकाळी पावसानं झोडपलं. या पावसाचा फटका मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयाला बसला. मुसळधार पावसानं ग्रामीण रुग्णालयात पाणी साचलं, त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची धावपळ उडाली. अकोला जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली. या बरसणाऱ्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत असून तूर, कपाशी आणि पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे. मनमाड, मालेगाव आणि चांदवडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसलाय. रब्बी पीक आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय. मुंबईमध्ये सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे ऐन नोव्हेंबरमध्ये मुंबईकर उकाड्यानं त्रस्त झालेत. केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण कोकण विभागात तसंच मध्य महाराष्ट्रात आर्द्रता वाढली आहे. राज्यभरात आज अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा इथे किमान तापमान चढच राहील असा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शहरी आणि ग्रामीण भागात रात्री अचानक वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसानं चांगलं झोडपून काढलं. पैठण, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, कन्नड, फुलंब्री या तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी गारपीट देखील झाली. रात्री जवळपास 2 ते 2.5 तास हा पाऊस सुरू होता. त्यामध्ये अनेक ठिकाणी गाराही पडल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचं शेतीचं पुन्हा मोठं नुकसान झालंय. पावसाचं प्रमाण कमी असल्यानं लाल कांदा ऑक्टोबरऐवजी नोव्हेंबरमध्ये बाजारात दाखल झालाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 20,000 रुपयांनी लाल कांद्याच्या दरात वाढ झाली. नोव्हेंबर महिना संपत आला तरी लाल कांद्याची समाधानकारक आवक बाजारात झालेली नाही. उच्चांकी तेल आयातीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या देशी खाद्यतेल उद्योगाला पेंडीच्या निर्यातीमुळे दिलासा मिळालाय. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात मागील वर्षाच्या तुलनेत पेंडीच्या निर्यातीत 30% वाढ झाली आहे. बिगर जनुकीय सुधारित सोयाबीन आणि मोहरीच्या पेंडीला आग्नेय आशियासह अमेरिका आणि युरोपातून मागणी आहे. जळगावच्या मशिराबादमधील शेतशिवार परिसरात रानडुकरानं थैमान घातलं. या रानडुकरानं 1 ते 1.5 एकरावरील ऊसाचं नुकसान केल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासह रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. चीनमध्ये लहान मुलांना होणाऱ्या श्वसन विकाराची नवी साथ आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं खबरदारीची पावलं उचलायला सुरुवात केली आहे. सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या सज्जतेचा त्वरित आढावा घेण्याचे निर्देश सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना रविवारी देण्यात आले. चीनमधील परिस्थितीवरती बारकाईनं लक्ष असून कोणती भीती बाळगण्याची गरज नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं. रत्नागिरीतील शिरोडा बेळागर समुद्रात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू झाला. कोल्हापूरच्या कागलमधून अवधूत जोशी मित्रांसोबत फिरायला गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं अवधूत जोशी पाण्यात बुडले आणि यावेळी मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत हे जोशी पूर्णपणे दिसेनासे झाले होते. दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड, सांगली
राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या दुकानांची वाहनं फुटपाथ आणि महामार्गावरती पार्क केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला महामार्गावरती मोठी अडचण निर्माण होते. शहरातून जाणारा मनमाड सांगली महामार्ग लहान असल्यामुळे अपघातांची संख्या देखील वाढली आहे. राज्यात अस्वच्छ एसटी डेपोच्या संख्येत घट झाली आहे. प्रशासनाकडून स्वच्छ आणि सुंदर एसटी स्थानक मोहीम राबवली जाते. यामध्ये राज्यातील 351 एसटी स्थानक 50 पेक्षा जास्त गुण मिळवून स्वच्छता राखण्यात यशस्वी ठरली आहे. मावळ तालुक्यात वादळी वाऱ्यानं टाकावे बुद्रुक गावाच्या मध्यभागी महावितरणची तार रस्त्यावरती पडली. यावेळी तारेतून विद्युत प्रवाह सुरूच होता. यावेळी वाहन चालकांना आपली वाहनं थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला. सोलापूर शहर जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेकडून विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. ऑटोचं खुलं परमिट वाटप धोरण तत्काळ बंद करावं यासोबतच विविध मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आलं. या मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं गेलंय. केंद्रानं हरभरा आणि गव्हाच्या खरेदी दरात वाढ केली आहे. त्यामुळे यंदा या पिकांचा राज्यामध्ये पेरा वाढण्याची शक्यता आहे. पेरा वाढणार असला तरी सिंचनाची समस्या बिकट असल्यानं शेतकऱ्यांची अडचण कायम राहणार आहे. कोकणातील समुद्रकिनारी पर्यटकांनी चांगलेच गजबजलेत. सलग लागून आलेल्या सुट्टीमुळे कोकणात पर्यटकांची गर्दी झाली आहे. स्वच्छ आणि सुंदर किनाऱ्यांना पर्यटकांची पसंती मिळते. पुणे सातारा महामार्गावरील खेडशिवापूर इथे एका हॉटेलचं उद्घाटन होतं. यावेळी आयोजकांनी सर्व्हिस रोडवरती बाउन्सर उभे करून वाहतूक रोखून धरली. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी वाहन चालक आणि चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले. प्रशासनाकडून याकडे कानाडोळा का केला गेलाय असा संतप्त सवाल पुणेकरांनी विचारलाय. मनसेनं पुन्हा एकदा मराठी पाट्यांचा मुद्दा हाती घेतलाय. दुकानांवरती मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 25 नोव्हेंबरची डेडलाईन देण्यात आली होती. ही डेडलाईन संपताच मनसे पुन्हा आक्रमक झाली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दहिसर आणि ठाण्यात खळखट्याक आंदोलन केलं. सांगली जिल्ह्यातील कडेगाव इथे माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक पार पडली. मात्र बैठकीत तोडगा न निघाल्यानं बैठक निष्फळ ठरली. सकाळी 10 वाजेपर्यंत कारखानदारांना मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या वेळेत तोडगा न निघाल्यास आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला. नंदुरबार जिल्ह्यात शासनानं दुष्काळ जाहीर करूनही अद्यापही दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळालेलं नाही. त्यामुळे नंदुरबार शहरात महाविकास आघाडीच्या वतीनं थाळीनाद करत भीक मागू आंदोलन करण्यात आलं. त्रिपुर पौर्णिमेनिमित्तानं बदलापुरातील मोहनानंद परिसरात शंकराच्या मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी 900 दिव्यांनी मंदिर उजळून निघालं. कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर त्रिपुर पौर्णिमेनिमित्तानं दीपोत्सव साजरा झाला. यावेळी हजारो दिव्यांनी दुर्गाडी किल्ला उजळून निघाला. बुरुज, पायऱ्या, चौथर आणि कळसापर्यंत तब्बल 3000 दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव माळी इथे दीपोत्सव साजरा झाला. ग्रामस्थांनी विठ्ठल मंदिर परिसर उजळून निघाला. सांगलीत त्रिपुर पौर्णिमेनिमित्तानं दीपोत्सव साजरा झाला. सांगलीचा सहकारी घाट आणि कृष्णा वारणा संगमेच्या हरिपूर इथला कृष्णा घाट दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघाला. वारणा आणि कृष्णेच्या संगमेच्या तीरावरती दिव्यांच्या माध्यमातून जय श्रीराम लिहून घाटाचा परिसर उजळून निघाला. अकोला शहरातील गंगानगर बायपास परिसरातील सालासर बालाजी मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यात तब्बल 10,000 दिवे प्रज्वलित करण्यात आले होते आणि विविध रंगांच्या आकर्षक ग्लासमध्ये सजवलेले हजारो दिवे लक्ष वेधून घेत होते. मावळच्या तळेगाव दाभाडे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात त्रिपुर पौर्णिमेनिमित्तानं दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 5000 दिव्यांनी मंदिर प्रकाशमय झालं. जळगावातील अमळनेर येथील जगप्रसिद्ध मंगळग्रह मंदिरात पेशवाई थाटातील राजेशाही तुलसी विवाह पार पडला. 11 पुरोहितांनी शास्त्रशुद्धरित्या मंत्रोपचार आणि मंगलाष्टक गात तुलसी विवाह सोहळा पार पडला आणि यावेळी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली होती. त्रिपुर पौर्णिमेनिमित्तानं दापोलीतील प्राचीन मार्लेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा झाला. देवस्थानकडून त्रिपुर पौर्णिमेनिमित्तानं मार्लेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती आणि यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली. अकोला शहरातील मोठ्या राम मंदिरात देवदिवाळी निमित्तानं 21,000 दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात आली. सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार सिद्धांत आणि प्रवीण पवार यांनी रामाची रांगोळी साकारली. श्रीराम मंदिरात 120 वर्षांपासून देवदिवाळी साजरी होते. त्रिपुर पौर्णिमेनिमित्तानं देशभर दीपोत्सव साजरा करण्यात आला. दिल्लीतील रकाबगंज साहिब गुरुद्वारा दिव्यांनी उजळून निघाला. हा दीपोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्रिपुर पौर्णिमेनिमित्तानं पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर 1 लाख दिव्यांनी सजलं.
मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत लावण्यात आलेल्या 1 लाख दिव्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा परिसर उजळून निघाला. त्रिपुर पौर्णिमेनिमित्तानं हजारो दिव्यांनी पंचगंगा नदीचा घाट उजळून निघाला आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मोठ्या प्रमाणात कोल्हापूरकरांनी सहभाग घेतला. सोलापूर शहरातल्या वैद्यकीय महाविद्यालयातील शिकाऊ डॉक्टरना आत्महत्या केल्याची घटना घडली. सचिन चौधरी असं त्या तरुणाचं नाव आहे. चौधरी हा मूळचा संभाजीनगर इथला असून त्याच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. नाशिकच्या बागलाण इथे एका 35 वर्षीय व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला, तर निफाड तालुक्यातील एका शेतकऱ्याचा गारपिटीमुळे मृत्यू झाला असून जिल्ह्याभरात पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत 50हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला. चाकण औद्योगिक क्षेत्रातील म्हाळुंगे चौकात धारदार हत्यारानं डोक्यात वार करून तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर मालवणच्या समुद्रात भारतीय नौदलानं आपल्या ताफ्यासह कार्यक्रमाची रंगीत तालीम सुरू केली. नौसेना दिनाच्या कार्यक्रमात नौसेनात विविध युद्धनौका, लढाऊ विमानं सहभागी होत आहेत. तारकर्ली येथील MTDC जवळच्या समुद्र किनाऱ्यावरती नौदलाचा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे.